मागच्या वर्षी रत्नाआत्यांना सोबत घेतलं. आमच्या लाडक्या रत्नाआत्या 12 महिन्यापासून खूप साथ देत आहेत आम्हाला. मग आम्ही मागच्या वर्षी मीटिंग बसवली. 6-7च मुली होत्या फक्त. आम्ही सगळे आमच्या घरी होतो, परंतु आम्ही फोनवर बोलणं चालू ठेवलं. तेव्हा आम्ही तिथं रत्नाआत्यांसोबत बोलताना 6,000 रुपये जमा केले. पण त्या दिवसापासून ना मंदिराचं काम खूप अपूर्ण राहिलं होतं. मग आम्ही विचार केला की मंदिराचं खूप काम अपूर्ण आहे, आपल्याला तर कळसाला पैसे द्यायचे आहेत बुवा. मग एवढे पैसे किती दिवस आपण बायांनी सांभाळायचे? म्हणून 6,000 रुपये आणि 6 महिलांची नावे आम्ही आमच्या आत्याकडे दिले. 12 महिन्यापासून मग ते आता मंदिराचं काम पूर्ण होत आलं. मग आम्ही विचार केला आता मंदिराचं काम पूर्ण होतंय, मग आपण आपली उभारणी चालू करायची. मग मागच्या 2 महिन्यापासून आम्ही पैसे जमा करायला सुरुवात केली. तर 2 महिन्यापासून आतापर्यंत आम्ही फक्त फोन पेवर एकमेकांना भेटलेलो नाही आहोत. एकमेकांना फोन करून आणि आम्ही भगवान दादांना सोबत घेतलं. भगवान दादांचा फोन पे नंबर घेतला. मैत्रिणींना भेटायचो, त्यांना सांगायचो या नंबरवर तुम्हाला काय देणगी द्यायची का द्यावं. असं करत करत आज आम्ही 92-93 हजार जमा केले. मग आम्ही मैत्रिणींनी फोनवरच विचार केला की सप्त्याला आपण सगळ्या जणींनी तिथं पाळगलं जमायचं. परंतु काही कारणास्तव बाकी मैत्रिणी आल्या नाही आहेत. पण माझ्या क्लासमेट आम्ही भरपूर जमलेल्या होते, तर बाकी नाही आलेल्या. मग आम्ही एक दिवस असा विचार केला की आपण सप्त्याला जायचं. मग त्याच्यावर आधारित मी झोपली रात्री आणि झोपताना अशी गुणगुणत विचार करत एक गाणं तयार करून घेतलं. ते गाणं मी तुम्हाला आज बोलून दाखवणार. चांगली चाल जमणार नाही, पण प्रयत्न करते. निर्मळ आचार निर्मळ